हॅलो, नमस्कार. मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज योगा डे आहे, तसंच वटपौर्णिमा पण आहे. तर सकाळी-सकाळी जेव्हा मला टाईम भेटतो मी टेरेसवर येऊन थोडंफार जे काय वर्कआउट आहे ते करण्याचा प्रयत्न करत असते. कारण कसं आहे ना, असं आपल्याला वेळ भेटत नाही. आपण वेळ काढावा लागतो. घरातले थोडंफार काम इकडे-तिकडे झाले की मी स्वतःसाठी थोडा अर्धा तास तरी देते. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं शक्य होत नाही. म्हणून मी वरती टेरेसवरच जाऊन थोडंफार जे काही करायचं आहे ते करत असते. कारण आपण म्हणजे आपलं सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं आरोग्य. पण जेव्हा आपलं आरोग्य चांगलं नसेल, तर आपण कितीही आपल्याजवळ पैसे वगैरे असले, तर त्याचं काहीच मोल नसतो. कारण आपलं आरोग्य चांगलं नसतं. तर आपण आरोग्यासाठी एक दिवस फक्त योगा डे आहे म्हणून नाही, तर दररोज आपण स्वतःसाठी थोडाफार का होईना पण वेळ दिला पाहिजे. तर इथं मी मुलांचं टिफिन वगैरे बनवून देत आहे. तर सगळ्या गोष्टी धावपळीत होतात सकाळी-सकाळी. कारण आता मुलांचं कसं आहे, जसं स्कूल आहे तसंच ड्रेस वगैरे सगळ्या गोष्टी. ड्रेस वेगळे-वेगळे असतात. योगा डेला वेगळा ड्रेस होता आणि व्हाईट ड्रेस नव्हता म्हणून परत ते जाऊन आणला मी. असंच योगा मॅट पण घरात होती पण ती सापडत नव्हती. भरपूर गोष्टी अशाच मेसी होतात. आपण दिवसभर धावपळ त्याच्यामुळे थोडं अर्धा 1 तास मी सकाळी माझ्या स्वतःसाठी देत असते. सेल्फ केअर किंवा आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, हेच सगळ्या गोष्टी असतात आणि आपण ते केलंच पाहिजे. तर इथं हळू सगळ्या गोष्टी होत आहे. घरातले सगळे कामं म्हणजे झाडून वगैरे झालेले आहे. माझी अंघोळ पण झाली आणि नंतर मुलांना रेडी करण्याच्या अगोदर त्यांचा टिफिन वगैरे सगळं रेडी केल्यानंतर त्यांचा रेडी करते मी. पहिले त्यांना दूध वगैरे देऊन देत असते. तर हळूहळू सगळ्या गोष्टी चालू आहे आणि आज वटपौर्णिमा आहे त्याच्यामुळे सगळ्या खूप सारा मेसी झाला आहे सगळ्या गोष्टी. म्हणजे लवकर ते पण आवरायचं आहे. पूजेची ताट पण मला हे करायची आहे. म्हणून थोडंसं चाललेलं. तर आता इथं सगळ्या गोष्टी म्हणजे ऑलमोस्ट झालेल्या आहे. म्हणजे भाजी वगैरे जी काही द्यायची आहे ती. मुलीला टिफिनमध्ये चपाती भाजी नव्हती. फक्त तिला मी फ्रुट्स आणि थोडेसे फ्रुट्स कट करून दिले आणि मोड आलेली जी मटकी असते ना, ती दिलेली आहे. म्हणजे थोडेसे त्याच्यात मीठ टाकून परतून थोडीशी दिली आहे. कारण आज हेवी जेवण द्यायचं नव्हतं. त्याच्यानंतर वटपौर्णिमेसाठी तयार झाले. चाललो आहे आम्ही वटपौर्णिमेची पूजा करायला. तर इथं पूजा वगैरे पण करून ते घेत आहो. इथं स्पेशल पूजा करताना पण कोणी नव्हतं कॅमेरा वगैरे धरायला म्हणून मी पूर्ण शूट करू शकले नाही त्याच्यासाठी सॉरी. समजू शकता तुम्ही कारण सगळेच म्हणजे पूजा एकसारखीच असते कुठं आपण करतो तिथं. तर ते पूजा वगैरे करत आहे आणि वारा चालू होता त्याच्यामुळे दिवे वगैरे राहतच नव्हते. आरतीच्या ताटात जे दिवे वगैरे आणले सगळ्यांसाठी आपण उपवास करतो पण आपल्यासाठी मात्र कोणीच उपवास कधी करत नसेल आणि करतही नाही. आपण सगळ्यांसाठी मात्र करत असतो. वगैरे झाली, सगळ्या गोष्टी झाल्या व्यवस्थित आणि पाऊसचं वातावरण होता. ते म्हणजे पाऊस आला नाही ते बरं झालं. तर आताच घरी वगैरे आलोय आम्ही. तर दरवर्षी आम्ही मोठा जो वड आहे साईडला तिथे जात असतो. पण ह्या वर्षी ना आम्ही छोटा जो झाड आहे वडाचा तिकडे गेलेलो. कारण गर्दी बऱ्यापैकी कमी होते आणि व्यवस्थित आपली पूजा वगैरे आपण करू शकतो तिथं. खूप अशी गोंधळ गर्दी हे नसते की करा करा आवरा आम्हाला पण करायचं असं सांगणार तिथं कोणी नव्हतं खरं तर. तर छानपैकी पूजा झाली. तुम्ही कुठं केली, कशा प्रकारे केली नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्ही तुमच्या पूजा कशा प्रकारे करतात तेही मला सांगा. कुठून कुठून आहात तेही सांगा. तर अशा प्रकारे सिंपल आणि तिथं मेन म्हणजे व्हिडिओ बनवायला कोणी नव्हतं. तर 1-2 जे फोटो क्लिक केले वगैरे आणि जे व्हिडिओ माझ्याकडून झाले ते मी नक्की शेअर केले आणि बऱ्यापैकी व्हिडिओ बनवला असता व्यवस्थित. पण माझा मोबाईल म्हणजे कॅमेरामॅन कोणी नव्हतं यावर्षी त्याच्यामुळे बरंच हे राहिलं आहे. तर असो चालायचंच. प्रत्येक वर्ष सारखाच नसतो, बदल होत असतात. तर तुम्हा सर्वांना परत एकदा वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुमचा हा दिवस छान जाओ, आनंदाचा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलही सबस्क्राईब करा. तसं बेल आयकनही प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि खरं म्हणजे जर तुम्ही म्हणजे खूप मोठ्या सिटीमध्ये जसं की मुंबई, पुणे ह्या ठिकाणी राहत असाल तर खरं तर तिथं काय होतं माहिती आहे का, खूप बाहेर जावं लागतं, गर्दी असते. त्याच्यामुळेच लेडीज काय करतात, फांदी आणता नाही फांदीची पूजा करतात. तर हे चुकीचं आहे. जर तुम्हाला फांदी म्हणजे घरीच करायची पूजा, तुम्ही एखादा म्हणजे डायरेक्टली झाड नर्सरीमध्ये जाऊन आणू शकता वडाचं.
त्याची पूजा करू शकता. पण फांदी आणून त्याची पूजा करणं मला तर चुकीचं वाटतं. कारण तो झाडच म्हणजे आपण एखादी मूर्ती कसं आपण थोडीशी फुटले म्हणजे तडा गेला तिला की आपण त्याला विसर्जित करतो, ती खंडित मानली जाते. तशाच प्रकारे जी वडाची हे आहे, फांदी न आणता वडाची झाड आणा, किंवा तुम्ही जाऊन जर जमत असेल तर आजच्या दिवशी एफर्ट तेवढे आपण घेतले तर एवढं काही नाही. आपण जर दिवसभर उपवास करतोय, पूजा करतोय, तर आपण जर फांदीचीच पूजा केली तर ते पूजेला काहीच अर्थ नाही असं मला तरी वाटतं. म्हणून शक्यतो डायरेक्टली झाडाची पूजा करा. आणि आपल्या याच्यामुळे प्रदूषण होऊ नये याची हे घ्या. कारण आपण काय करतो माहिती का, बाहेर पूजाला जातो, काहीतरी पूजेचं पॉकेट वगैरे ते इकडे तिकडे जे हे असतात प्लास्टिक वगैरे असतात कुठेतरी टाकून देतो, तर ते तेवढंच पॉल्युशन वाढतं. त्याच्यामुळे आपण आपले जे आपण आपला कचरा आपली जिम्मेदारी असं मानून आपण जोही कचरा तिथे करतो तो साफ करायचीही आपल्याला हे असते. व्यवस्थित आपण जो नेला आहे सगळ्या गोष्टी तिथं हे केल्या पाहिजे. आणि ते आंबे वगैरे ना तेच वडाच्या झाडावर पडलेले असतात, तर ते तिथून पूजेची हे केलेले असतात, पूजा झालेली असते. तर तुम्हाला लहान मुलं वगैरे कोण दिसले की त्यांना द्या, कारण ते तिथेच पडून सडून खराब होतील. त्याच्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात जाऊ दे पूजा झाल्यानंतर. तर माझं मत असं आहे. तुमचं मत कसं आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. काही चुकत असेल तेही सांगा. आणि परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.